पन्हाळा येथील सहकारी उपनिबंधक कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रमाअंतर्गत अहिल्यादेवी होळकर मागासवर्गीय महिला बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्यादित 7वे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर या संस्थेची निवडणूक बिनविरोध पार पडली। ही निवडणूक प्राधिकृत अधिकारी माननीय श्री ए.डी. लाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। यावेळी संस्थेचे एकूण 40 सभासद उपस्थित होते। नामनिर्देशन अर्जाविरोधात कोणताही हरकतीचा अथवा विरोधी अर्ज प्राप्त न झाल्यामुळे सर्व उमेदवारांची समिती सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्याने निवडणूक प्राधिकृत अधिकाऱ्यांनी जाहीर केली। यावेळी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ रोहिणी प्रकाश गोरड यांनी निवडणूक प्राधिकृत अधिकारी माननीय श्री ए.डी. लाड यांचे तसेच निवडणूक प्रक्रियेत सहकार्य करणाऱ्या सर्व सभासदांचे आभार मानले। तसेच नवनिर्वाचित सर्व सदस्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। बिनविरोध निवड झालेले समिती सदस्य सौ रोहिणी प्रकाश गोरड, सौ मेघा दत्तात्रय शिणगारे, सौ गीता संतोष जाधव, सौ शोभा बिरो गावडे, सौ पूनम गणेश जाधव, सौ सुप्रिया सचिन गोरड, सौ स्वाती धोंडीराम हजारे, सौ अश्विनी उमेश जाधव, सौ शोभा तानाजी वाघमोडे, सौ मेघा आळोबा गोरड, सौ सीमा भिकाजी झोरे, सौ संगीता किशोर भोरे या बिनविरोध निवडीमुळे संस्थेच्या विकासासाठी सर्व सदस्य एकदिलाने कार्यरत राहतील असा विश्वास उपस्थित सभासदांनी व्यक्त केला। पन्हाळा प्रतिनिधी श्री प्रकाश भाऊसो गोरड।